नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक स्पेशल मस्त अशी जेवणासाठी रेसिपी करत आहोत। कढी पकोडे बघा किती सुरेख झालेली आहे, दिसते तुम्हाला। वासही छान, चवही छान आणि सर्वांना आवडणारी अशी डिश आहे कढी पकोडे। तर हे कसे करायचे आहेत ते आपण पाहूया। पटकन कमी वेळात आणि लवकर होणारी, सर्वांना आवडणारी अशी ही स्वादिष्ट डिश आहे। नमस्कार मंडळी, आज आता आपण हे कढी पकोडे करणार आहे। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय बघा। एक छोटा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाटा सुद्धा असा आपण बारीक चिरलेला आहे। कांदा आणि बटाटा दोन्ही मिक्स केलेला आहे आपण। त्याच्यामध्ये आपण मीठ, त्यानंतर हिंग थोडासा चवीपुरता, हळद, कोथिंबीर, लाल मिरची पावडर हे सगळं घालणार आहे। मिरची पावडर, मसाला, चटणी तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आणि सगळं मिक्स करणार आहे। कढी पकोड्यासाठी आपल्याला ही छोटी छोटी पकोडे करायचे आहेत, म्हणजे भजी करायचे आहेत। ॲक्च्युली काय असतं, जे नॉर्थ इंडियन असतात तर त्याच्यामध्ये ना हे काही घालत नाहीत, म्हणजे बटाटा वगैरे, कांदा। पण आपल्याला थोडीशी सवय असते की चवीला असं खमंग लागतं, म्हणून आपण फक्त हे घालणार आहे, बाकी काही नाही। तुम्ही काही न घालता केलं तरी चालेल, पण हे जास्त छान लागतात। कारण मी बरेचदा करून बघते, यामध्ये थोडं पाणी घालायचं, कारण आपण हे पकोडे थोडे सैल करणार आहे। त्याच्यामध्ये आतपर्यंत सगळं जायला पाहिजे, हलके व्हायला पाहिजेत। बघा, आपण मावेल एवढं पीठ घालतोय, थोडं सैल ठेवायचं। पण हे बेसन पीठ, डाळीचं पीठ आहे हे, आणि थोडंसं सैल मळायचं, आपण भिजवायचं। हे असं छान हलकं फेटून घ्यायचं। तुम्ही यामध्ये सांगितलं तसं काही घातलं नाही तरी चालेल, पण मी चवीसाठी थोडा कांदा आणि बटाटाही बारीक चिरून घातला आहे। आपण इथे एक चमचाभर तेल घालायचं, म्हणजे ही भजी चांगली खुसखुशीत हलकी होतात। सोडा वगैरे मात्र घालायचा नाही आहे। हे छोटे छोटे पकोडे आपण करून घ्यायचे, म्हणजेच आपण असे भजी करून घ्यायचे आहेत। फार मोठा साईज नको, आतपर्यंत नंतर कढी मुरायला पाहिजे, मंद गॅसवर करायचे आहेत हे आपण। मस्त वास येतोय। आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना कांदा घातलेले जास्त आवडतं। बघा, अशी भजी खमंग आपण तळलेली आहेत। तुम्ही MP UP साईडला गेलात तर अशी कढी पकोड्याची एक वाटी असतेच त्यांच्या डिशमध्ये, आणि आपल्याला रात्रीच्या वेळी काय करायचं असा प्रश्न असतो, तर त्यावेळेला आपल्याला ही डिश अतिशय छान, म्हणजे कोण पाहुणे आले तरी त्यांनाही असं आवडू शकतं। अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी। काढून घ्यायचे हे अशाच प्रकारे आपण सगळे तळून घ्यायचे आहेत। आतपर्यंत खुसखुशीत झालेले आहेत। कलर बघा किती छान आला आहे, खूप काळी नाही करायला जायची। असेच सगळे त्या तळते मी। कांदा आणि बटाटा आपण घातल्यामुळे व्यवस्थित आतपर्यंत शिजायला पाहिजे, त्यासाठी गॅस थोडा बारीक करून ठेवायचा, एक 5 मिनिटं 2 मिनिटं। आपले पकोडे तर तयार झाले। आता आपल्याला मस्त अशी कढी करायची आहे। कशी करायची हे पाहूया। इथे ताक घेतलेलं आहे मी। ताक फार आंबट नसावं, हे गाळून घ्यायचं। जाड गाळणीने का होईना तुम्ही गाळून घ्या, नाहीतर मग ते साय वगैरे येते आणि कढी फुटू शकते मुख्य। आता त्यामध्ये आपल्याला हे मी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ आपण घालतो कढीला। 2 मोठे चमचे किंवा एक पळीभर पीठ घेतलेलं आहे। हे चांगलं असं प्लेन करून घ्यायचं, बस।
हे बेसन पीठ पण आपण असं गाळून घ्यायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. हे अजून मी गॅसवर ठेवलेलं नाही आहे. थोडी घट्ट असते ही कढी. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि साखर. साधारण 2 चमचे आपण साखर घालायची आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे सगळं उकळायचं आहे गॅसवर. आता आपण मध्यम गॅसवर हे उकळत आहे. आता यामध्ये आपण बघा कढीपत्ता काय काय घालायचं सांगू बघूया. कढीपत्ता घालायचा थोडा, त्यानंतर कोथिंबीर आणि फोडणी आपण वरून घालायची आहे. यामध्ये आपण साखर मीठ आणि हे एवढंच घातलं आहे. चवीला मस्त कढी होण्यासाठी फोडणी वरून द्यायची, आधी नाही द्यायची. कढी आपली छान व्हायला पाहिजे. वेगळे वेगळे प्रकार असतात कढीचे. सतत हलवली तर कढी फुटत नाही. जर तुम्ही तसंच ठेवून इकडची कामं करत बसलात तर कढी फुटते. म्हणून कढी कधीही करा, नेहमी हलवायला लागते आणि गाळून घ्यावी लागते. आपण बघा साजूक तूप घेतलेलं आहे 1 चमचा. तुपाची फोडणी कढीला कधीही छान वाटते. त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते बघूया. कढी म्हटलं की आपल्याला मेथ्या कधीही लागतात. मेथ्या थोड्या तरी आणि नेहमी स्वयंपाकात असाव्यात, पण मेथ्याचा वास कढीला छान येतो. आलं, मेथ्या याचे वास छान असतात. अशा मेथ्या खमंग होऊ द्यायच्या जरा. त्यानंतर जिरं. तूप लगेच तापतं, त्यामुळं थोडंसं हे बघा असं हलवायचं. जिऱ्याची फोडणी चांगली. कढीपत्ता आपण घातलेला आहेच फोडणीत, पण तरीसुद्धा डायरेक्ट घातला. आपल्याला फोडणीमध्ये पण थोडासा कढीपत्ता म्हटलेलंच आहे ना. बघा लगेच मेथ्या खमंग व्हायला लागल्या. मिरच्या तुम्हाला पाहिजेत तशा लाल वाळलेल्याही मिरच्या चालू शकतात. थोडासा हिंग, चिमूटभर तरी पाहिजेच ना. आणि हळद. हळदीने रंग चांगला येतो. काही जण कढीत हळद घालतही नाही. हळद खावी मुद्दाम. अशी खमंग फोडणी आपण कढीला नंतर देतो. जे उकळलेले नाही आहे अजून, हे उकळायचे आहेच, उकळण्यापूर्वी द्यायची. हे बघा अशी खमंग फोडणी यावरती ओतायची. कढीला ताक फार आंबट नसावं. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा खिसून घालायचा किंवा चेचून घातलं तुम्ही बत्त्याने तरी चालेल. मग काढायला लागतो. हे असं ठेवलं तर चालतं. मग ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. सतत हलवायची म्हणजे कढी फुगते आणि ही घट्ट होते थोडी. कारण आपल्याला पकोड्याला एकदम पातळ पण कढी नको असते, थोडी ठीक हवी नेहमीपेक्षा. आपण हे पकोडे आता यामध्ये घालायचे आहेत आणि अशा तऱ्हेने आपली कढी पकोडे डिश कशी झाली आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.